नमस्कार. आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण एका अशा ऐतिहासिक कायद्याबद्दल बोलणार आहोत ज्याने भारतातील वनसमुदायांच्या आयुष्यात मोठी क्रांती घडवून आणली. तो कायदा म्हणजे वन हक्क कायदा 2006, ज्याला आपण थोडक्यात FRA म्हणून ओळखतो. प्रशासकीय सेवांची तयारी करणारे विद्यार्थी असोत किंवा देशाचे कायदे आणि पर्यावरण व्यवस्थापन समजून घेऊ इच्छिणारे जागरूक नागरिक, सर्वांसाठी हा विषय अत्यंत रंजक आणि तितकाच महत्त्वाचा आहे. आजच्या विश्लेषणाची रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण पाहणार आहोत 1. ऐतिहासिक अन्याय दूर करणे. 2. वन हक्कांचे 4 स्तंभ. 3. हे हक्क कोण मागू शकते. 4. तळागाळातील अंमलबजावणी प्रक्रिया. 5. संवर्धन विरुद्ध समुदाय संघर्ष. आणि शेवटी 6. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पैलू. चला तर मग थेट सुरू करूया. तर सुरुवात करूया एका अत्यंत महत्त्वाच्या विचाराने. ऐतिहासिक अन्याय दूर करणे हा नुसता एक शब्दप्रयोग नाही बरं का, तर या संपूर्ण कायद्याचा तो मूळ गाभा आहे. ब्रिटिश राजवटीत आणि अगदी स्वातंत्र्यानंतरही ज्या आदिवासी आणि वनसमुदायांनी पिढ्यानपिढ्या जंगलांचं रक्षण केले, त्यांच्या हक्कांची सरकारी कागदोपत्री कधी नोंदच झाली नव्हती. त्यामुळे ते राहत असलेल्या ठिकाणीच त्यांना अनधिकृत ठरवलं गेलं. हाच तो पिढ्यानपिढ्या चालत आलेला ऐतिहासिक अन्याय, जो कायमचा पुसून काढण्यासाठी हा कायदा अस्तित्वात आला. भाग 1. ऐतिहासिक अन्याय दूर करणे. आता हा कायदा नक्की काय साध्य करू पाहतोय, तर त्याचीही 3 मुख्य उद्दिष्टे आहेत. पहिलं म्हणजे नोंद नसलेल्या वनसमुदायांना अधिकृत कायदेशीर मान्यता देणे. दुसरं, जंगलांवर अवलंबून असणाऱ्या समुदायांना उपजीविका, अन्न आणि सामाजिक सुरक्षा देणे. आणि तिसरं, त्यांना शाश्वत वन व्यवस्थापनासाठी सक्षम करणे. विचार करा, या कायद्यामुळे केवढा मोठा वैचारिक बदल झालाय. जे लोक पिढ्यानपिढ्या स्वतःच्या जंगलात अतिक्रमणकर्ते मानले जायचे, त्यांना आता जंगलाचे अधिकृत रक्षक म्हणून कायदेशीर मान्यता मिळाली. भाग 2. वन हक्कांचे 4 मुख्य स्तंभ. हे 4 स्तंभ या कायद्याची ताकद अगदी स्पष्टपणे दाखवून देतात. पहिला आहे मालकी हक्क, ज्यातून प्रत्यक्ष जमिनीची कायदेशीर मालकी मिळते. दुसरा आहे वापर हक्क, म्हणजे मध, तेंदूपत्ता यांसारखं दुय्यम वनोत्पादन गोळा करण्याचा किंवा चराईचा अधिकार. तिसरा स्तंभ मदत आणि विकास. यात जर कोणाला बेकायदेशीररित्या विस्थापित केला असेल तर त्यांच्या पुनर्वसनाचे आणि मूलभूत सुविधांचे हक्क येतात. आणि चौथा, कदाचित सर्वात महत्त्वाचा स्तंभ म्हणजे वन व्यवस्थापन, ज्यानुसार समुदायांना त्यांच्या जंगलाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा थेट अधिकार मिळतो. पण इथे एक अतिशय महत्त्वाची अट आहे. मालकी हक्काला एक कडक मर्यादा आहे. ती म्हणजे जास्तीत जास्त 4 हेक्टर. आणि ती जमीनही 13 डिसेंबर 2005 या तारखेपूर्वी लागवडीखाली असली पाहिजे. म्हणजे ही काही अमर्याद जमीन वाटपाची योजना नक्कीच नाहीये, हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. भाग 3. हे हक्क नक्की कोण मागू शकतं. आता इथला फरक खूपच रंजक आहे. 2 वेगवेगळ्या गटांसाठी पुराव्यांची अट अगदी वेगळी आहे. एका बाजूला अनुसूचित जमाती किंवा STs आहेत, ज्यांना फक्त इतकंच सिद्ध करावं लागतं की ते मुख्यत्वे जंगलात राहतात आणि उपजीविकेसाठी जंगलावर अवलंबून आहेत. पण दुसरीकडे इतर पारंपरिक वननिवासी किंवा OTFDsची अट खूपच कडक आहे. त्यांना सिद्ध करावं लागतं की 13 डिसेंबर 2005 पूर्वीच्या सलग 3 पिढ्या, म्हणजेच तब्बल 75 वर्ष त्यांचा वास्तव्य आणि अवलंबित्व या जंगलावर आहे. केवढा मोठा फरक आहे पहा. भाग 4. तळागाळातील अंमलबजावणीची प्रत्यक्ष प्रक्रिया. ही प्रक्रिया कशी पुढे जाते ते पाहूया. या कायद्याचं एक मोठं यश म्हणजे सत्तेचं थेट तळागाळात झालेलं विकेंद्रीकरण. ही एक त्रिस्तरीय प्रणाली आहे. सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची पायरी म्हणजे ग्रामसभा, जिथून दाव्यांची सुरुवात आणि पडताळणी होते. तिथून ठराव दुसऱ्या पायरीवर म्हणजे उपविभागीय स्तरीय समिती किंवा SDLCकडे जातो. आणि त्यानंतर अंतिम मंजुरीसाठी तो तिसऱ्या पायरीवर जिल्हास्तरीय समिती म्हणजेच DLCकडे जातो. या संपूर्ण प्रक्रियेत ग्रामसभेची संमती हा शब्द परवलीचा आहे. ग्रामसभेच्या पूर्वपरवानगी आणि संमतीशिवाय कोणतीही वनजमीन खाणकाम किंवा धरणांसारख्या बिगर वन प्रकल्पांसाठी वळवली जाऊ शकत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर बाह्य प्रकल्पांना थांबवण्याची किंवा त्यांना मंजुरी देण्याची प्रचंड मोठी ताकद थेट ग्रामसभेच्या म्हणजेच स्थानिक लोकांच्या हातात आहे. भाग 5. संवर्धन विरुद्ध समुदाय यांच्यातील संघर्ष. सध्याच्या घडीला या कायद्याच्या अंमलबजावणीत काही मोठे अडथळे आणि वाद आहेत. एक म्हणजे आपण मगाशी पाहिलेल्या 75 वर्षांच्या कडक अटीमुळे इतर पारंपरिक वननिवासी यांचे दावे मोठ्या प्रमाणावर फेटाळले जात आहेत. दुसरं म्हणजे 2026चा ग्रेट निकोबार प्रकल्प. तिथे संमती मिळवताना मूळ आदिवासींऐवजी बाहेरील लोकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या गेल्याचा मोठा वाद सुरू आहे.
आणि तिसरा चिंतेचा विषय म्हणजे 2022 आणि 2023चे नवीन वनसंवर्धन नियम. यात प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच तत्वतः मान्यता देण्याची तरतूद असल्यामुळे ग्रामसभेचे अधिकार कुठेतरी कमी होत आहेत अशी चर्चा सुरू आहे. या सगळ्या प्रशासकीय घडामोडींमागे पर्यावरण संवर्धनाचे दोन अगदी परस्पर विरोधी दृष्टिकोन आहेत. एक बाजू आहे आदिवासींचं संरक्षण किंवा ट्रायबल स्ट्युअर्डशिप. हे मानतात की स्थानिक आदिवासी समुदाय हेच जंगलांचे सर्वात उत्तम रक्षक आहेत. तर दुसरी बाजू आहे तटबंदी संवर्धन म्हणजेच फॉरेस्ट कॉन्झर्वेशन. त्यांच्या मते जंगलात माणसांचा वावर आणि त्यांना हक्क दिले की जंगलांचे तुकडे पडतात आणि पर्यावरणाची हानी होते. इथे आपण कुणाची बाजू घेत नाहीये, पण संवर्धनाचा हा वैचारिक संघर्ष समजून घेणं खूप गरजेचं आहे. भाग 6. परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पैलू. स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी तर हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. UPSCच्या GS पेपर 2 साठी ग्रामसभा आणि विकेंद्रीकरण हा थेट अभ्यासाचा भाग आहे. GS पेपर 3च्या दृष्टीने पाहिलं तर जमिनीचे हस्तांतरण आणि स्थानिकांची नाराजी याचा नक्षलवाद किंवा डाव्या अतिरेकी विचारांशी कसा थेट संबंध जोडला जातो हे समजून घेणं आवश्यक आहे. आणि विशेषतः MPSCसाठी महाराष्ट्राने यात घेतलेलं नेतृत्व खूप महत्त्वाचं आहे. गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखासारख्या गावांनी सामुदायिक वन हक्क यशस्वीपणे मिळवून संपूर्ण देशाला एक उत्तम दिशा दाखवली आहे. तर आज आपण या कायद्याचे सर्व ऐतिहासिक, कायदेशीर आणि प्रशासकीय पैलू सविस्तर पाहिले. पण हे विश्लेषण थांबवताना एक अतिशय कळीचा प्रश्न मनात येतो. स्थानिक समुदायांना सक्षम न करता, त्यांना त्यांचे हक्क न देता आपण खऱ्या अर्थाने पर्यावरण संवर्धन करू शकतो का? पर्यावरण धोरणे आणि मानवी न्याय यांच्यात हा नाजूक समतोल कसा साधायचा ह्यावर नक्की विचार करा. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.